एका झाडाच्या आडोशाला एक म्हातारी उभी होती. तिच्या काखेत पिशवी होती. चहूबाजूंनी पावसाचे पाणी साचलेले असल्या कारणाने त्यांना बसायलाही जागा उरलेली नव्हती. पावसाप्रमाणे त्यांचे अश्रूही थांबत नव्हते. असहाय्य सावित्रीताई पाऊस थांबण्याची वाट पाहू लागल्या. झाडावरून टपटपणाऱ्या पाण्याच्या थेंबाने त्या पूर्णपणे भिजल्या होत्या आणि थरथरत होत्या. तेवढ्यात एक मुलगा त्याच्या घरी जात होता. तेव्हा त्याला झाडाखाली उभे असलेल्या आई दिसल्या. तो 2 मिनिटे तिथे थांबला आणि त्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, आजी, तुम्ही इथे का उभ्या आहात? तुम्हाला घरी जायचे आहे का? सुमित्राताईंना त्या मुलाचा आवाज ऐकून आश्चर्य वाटले, कारण इतक्या वेळात त्यांनी बऱ्याच लोकांकडून मदत मागितली होती, पण त्यांचे कुणीही ऐकले नव्हते. घराचे नाव ऐकून त्यांचे मन आणि डोळे दोन्हीही भरून आले. त्या हळूच म्हणाल्या की मला घर कुठे आहे? त्या मुलाने त्यांना पुन्हा प्रश्न विचारला, काय झाले आई? तुम्हाला मदत हवी आहे का? सुमित्राताई म्हणाल्या, बाळा, तू कोण आहेस? त्या मुलाने जवळ येऊन सांगितले, आई, माझे नाव मनोज आहे. मी पावसात खेळून घरी जात होतो. चला, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. तो मुलगा अगदी निरागसपणे म्हणाला. त्याचा निरागसपणा पाहून सुमित्राताईचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, बाळा, मला घर नाही आणि मी डोळ्यांनी पाहू शकत नाही. मी तर रात्री इथेच झोपते, पण आज इथेही पाणी भरले आहे. मनोज निरागसपणे म्हणाला, आई, तुम्ही माझ्या घरी चला ना. तुमचे कपडे ओले झाले आहेत. मी आईला सांगून ते वाळवून देईल. तोपर्यंत तुम्ही माझ्या आईचे कपडे घाला. कोण कुठला हा मुलगा खूप आत्मीयता दाखवत होता आणि एक आपलेच होते, जे त्यांना या अवस्थेत सोडून माहीत नाही कुठे निघून गेले होते. पण एक अज्ञात देवदूत मनोज त्यांना त्याच्या घरी जाण्याचा आग्रह करत होता. सुमित्राताईंनी त्याला समजावले आणि म्हणाल्या, बाळा, असे कोणालाही आपल्या घरी नेत नाहीत. पण मनोज त्याचे काही ऐकत नव्हता. त्याने सुमित्राताईंचा हात ओढला आणि म्हणाला, आई, चला ना. बघा, इथे पाणी भरले आहे. तुम्ही माझ्या घरी बसा. सुमित्राताईची जिद्द ह्या बालिश जिद्द पुढे चालू शकली नाही आणि त्यांना त्याच्यासोबत जावे लागले. त्याचं घर काही अंतरावर होतं. मुलगा घरात गेल्यावर आतून आवाज आला, कुठे गेला होतास मनोज? मी कधीपासून तुला शोधत आहे. आतून मनोजच्या आईचा संतप्त आवाज ऐकून सुमित्राताई घाबरून बाहेर थांबल्या आणि त्यांनी आपल्या कपड्यांकडे पाहिले आणि विचार केला, माझ्यासारख्या भिकारणीला आपल्या घरात पाहून या महिलेला किती वाईट वाटेल. हा तर बालक आहे, नादान आहे. मला येथे घेऊन आला. आयुष्यात इतका अपमान सहन केल्यानंतर मी आता आणखीन अपमान सहन करू शकणार नाही. आणि सुमित्राताई आपली काठी टेकत शांतपणे दबक्या पावलांनी तिथून निघून गेल्या. बाहेर निघाल्यावर पाऊस अजून वाढला होता. त्यामुळे जोरात चालत त्या एका झाडाखाली बाकावर बसल्या. पावसाचे थेंब झाडावरून हळूवार पडत होते. त्यांनी आपल्या पिशवीतून ती मळलेली चादर काढली आणि स्वतःला झाकून तिथेच बसून राहिल्या. सुमित्राताई 2 वर्षापासून भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होत्या. मळलेले फाटलेले कपडे त्यांची व्यथा सांगण्यासाठी पुरेसे होते. पाऊस थांबला आणि सुमित्राताई संध्याकाळी झाडाखालून उठल्या आणि निघाल्या. पण पावसात भिजल्यामुळे आत्तापर्यंत त्या तापाने फणफणल्या होत्या. हळूहळू अंधारही पडत होता आणि सगळीकडे पाणी साचल्यामुळे आज झोपायला जागा उरली नव्हती. कशीबशी त्यांना एका दुकानासमोर जागा मिळाली, जिथे त्यांनी दुसरी चादर काढली आणि खाली अंथरली. पिशवीची उशी करून ओली चादर अंगावर घेऊन झोपल्या. आज पावसामुळे शेजारील चहा नाश्त्याच्या दुकानावर लोकांची मोठी गर्दी झाली होती. काही वेळाने त्यांना कोणीतरी धक्का देऊन उठवले. सुमित्राताई खडबडून उठल्या आणि म्हणाल्या, कोण आहे? तेवढ्यात आवाज आला, अगं मम्मी, बघ, या त्याच आजी आहेत. अरे, हा तर त्याच बालकाचा म्हणजे मनोजचा आवाज आहे. सुमित्राताई तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या. तेव्हा ती महिला त्यांना म्हणाली, हो आई, हा तोच मनोज आहे, जो काल तुम्हाला घरी घेऊन आला होता. तो कधीपासून मला बोलत होता, तुम्हाला शोधायला सांगत होता. कधीपासून तो तुमच्याच शोधात आहे. आज जेव्हा कोणी सुमित्राताईंना इतक्या प्रेमाने संबोधले तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून आले. त्यांचे डोळेही भरून आले. त्या म्हणाल्या, बाळा, मला दिसत तर नाही, पण न बघता मी सांगू शकते की ही मूल नाही तर देवाचे रूप आहे. ती बाई म्हणाली, आई, हा देव नाही तर सैतान आहे. यावर सुमित्राताई हसल्या आणि म्हणाल्या, अरे, देव तर सैतान आणि भोळेही असतात. ती बाई त्याच्याकडे बघून हसली आणि म्हणाली, आता मी तुमच्यासाठी चहा आणि काहीतरी खायला आणते, तरच तुमचा देव प्रसन्न होईल. असे म्हणत तिने शेजारील दुकानात जाऊन चहा आणि खाण्याचे आणले.
सुमित्राताई ते घेत नव्हत्या, पण तो मुलगा म्हणाला, आई तुम्ही माझे आजीप्रमाणे आहात ना, मग तुम्हाला ते घ्यावेच लागेल. सुमित्राताई मुलाच्या विनंतीला विरोध करू शकल्या नाही आणि त्यांनी ते सामान स्वीकारले. ती बाई म्हणाली, आई रात्री इथेच झोपता का तुम्ही? सुमित्राताई आपल्या नशिबाला कोसत होत्या आणि आपल्या घराची कुटुंबाची आठवण काढू लागल्या. त्यांची शांतता पाहून त्या महिलेने घरी जाऊन त्यांच्यासाठी ब्लँकेट आणि खाली अंथरुणासाठी एक गादी आणून दिली. सुमित्राताई आजारी पडू नये म्हणून काही जुने कपडेही आणून दिले. सुमित्राताई देवाचे आणि मनोजच्या आईचे पुन्हा पुन्हा आभार मानत होत्या. त्यांचे थरथरणारे शरीर पाहून ती बाई म्हणाली, आई तुम्हाला तर ताप आहे. मनोजचे वडील डॉक्टर आहेत. तितक्यात मनोज मध्येच म्हणाला, हो माझे वडील डॉक्टर आहेत, ते सर्वांना चांगलं करतात. सकाळी येऊन त्यांना दाखवून जा. असे म्हणून ती महिला आपला मुलगा मनोजसह निघून गेली आणि सुमित्राताई देवाचे आभार मानत राहिल्या. त्या मनातच म्हणाल्या, किती चांगली मुलगी आहे. जशी ती स्वतः आहे तिने आपल्या मुलालाही तसेच संस्कार दिले आहेत. आणि एक मी अभागी आहे. मीच माझ्या मुलांना संस्कार देण्यात कुठेतरी कमी पडले. मलाही वाटायचं की मी माझ्या मुलांवर चांगले संस्कार केले आहे. मी माणसं ओळखायला शिकले आहे, पण माझ्याच माणसांना मी कधीच समजू शकले नाही. सुमित्राताईंनी तीच गादी पसरवली आणि त्या महिलेने आणलेले कपडे घातले. तिने आणलेली चादर अंगावर ओढली. त्यामुळे तापाच्या वेदना काहीशा कमी झाल्या, किंवा असेही म्हणू शकता की ताप सहन करण्याची शक्ती मिळाली. रात्रभर त्या गादीचा आणि घोंगडीचा आधार त्यांना पुरेसा होता. दिवस उजाडताच मनोजने वडिलांना सुमित्राताईंबद्दल सांगितले. रात्री आईंना ताप आला आहे, त्यामुळे त्यांनी लवकर त्यांच्यासोबत जावे. पण तिथे जाऊन पाहिले तर त्या आई त्याला दिसल्या नाही. मनोज चिंतेत इकडे तिकडे पाहू लागला. त्याच्या वडिलांनीही त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही त्या सापडल्या नाही. ते निराश होऊन घरी परतू लागले. तेव्हा मनोज म्हणाला, पप्पा मला माहीत आहे त्या कुठे गेल्या असतील. मनोज रस्त्याने धावतच निघाला. त्याचे वडीलही मागून धावत मनोजला थांबवत होते, पण मनोज त्याच झाडाच्या खाली जाऊन थांबला आणि तिथे सुमित्राताईंना पाहून अगदी आनंदी झाला. वडिलांना मागून येताना पाहून मनोज म्हणाला, पप्पा बघा हेच आहेत त्या आजी. बघा काल त्यांना किती ताप आला होता. आईने त्यांना एक ब्लँकेट आणि गादीही दिली होती. मनोजचा आवाज ऐकून सुमित्राताईंना धक्का बसला की तो मुलगा पुन्हा त्यांना शोधत त्यांच्यापर्यंत येऊन पोचला आहे. त्यांनी त्याला मनोज नावाने हाक मारली. बाळा मनोज. मनोज त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला तर त्याचे वडील सुमित्राताईंना वरपासून खालीपर्यंत पाहू लागले. त्यांची दयनीय अवस्था सर्व काही सांगत होती. त्यांना स्पर्श केल्यावर त्यांना अजूनही ताप होता. मनोजने विचारले, आजी तुमची ब्लँकेट आणि गादी कुठे गेली? सुमित्राताई निराश होऊन म्हणाल्या, बाळा त्या दुकानासमोर काही लोक आले आणि तेथून उठायला सांगितले. त्यांनी गादी ब्लँकेट आणि कपडे हिसकावून घेतले. ती लोक कोण होती हे मला माहीत नाही. मनोजच्या वडिलांनी त्यांना त्यांच्यासोबत घरी नेले आणि त्यांचे चेकअप केले. त्यांनी तापासाठी काही औषधं दिली आणि म्हणाले, आई आजपासून तुम्ही आमच्यासोबत इथेच राहाल. पण सुमित्राताईंनी हे सर्व मान्य केले नाही. त्या म्हणाल्या, माझ्याच लोकांनी मला सोडून दिले आहे, त्यामुळे आता मी कोणाचेही उपकार घेऊ शकत नाही बाळा. तू मला असंच सोडून दे. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले, त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. मनोजचे वडील प्रवीण म्हणाले, आई जर याने तुम्हाला आजी म्हटले आहे तर तुम्ही माझ्या आईसारखे आहात. मग तुम्ही या मुलाच्या घरात राहण्यास का नकार देता? तुम्ही आधी ठीक व्हा, मग मी तुम्हाला अडवणार नाही. पण सध्या तरी तुम्ही इथेच थांबा. त्यांच्या वारंवार केलेल्या विनंतीमुळे सुमित्राताईंना हे मान्य करावे लागले आणि त्या तिथे राहू लागल्या. मनोजचे आईवडील यांच्या मदतीने त्या आता बऱ्या होऊ लागल्या. भरपूर आराम आणि सकस आहार आणि वेळेवर काळजी घेतल्याने त्यांच्या तब्येतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. आणि आता त्या फाटलेल्या कपड्यात राहणाऱ्या व्यक्ती राहिल्या नव्हत्या. चांगले कपडे आणि चांगले जेवण यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरची चमकसुद्धा परत आली होती. अशा कठीण काळात मनोज आणि त्यांच्या आईवडिलांची साथ मिळाल्याबद्दल सुमित्राताईंनी देवाचे पुन्हा पुन्हा आभार मानले. एके दिवशी मयंकच्या आईने त्यांना विचारले, आई वाईट वाटणार नसेल तर मला तुमच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचे आहे. तुमच्या कुटुंबात तुमचा मुलगा मुलगी ही असतील ना? सुमित्राताई शांत झाल्या आणि ते विसरलेले दिवस पुन्हा त्यांना आठवू लागले, ज्याच्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. आपल्या डोळ्यातले अश्रू पुसत त्या म्हणाल्या, बाळा माझे एक कुटुंब तर आहे,
पण आता सगळे मला सोडून गेले आहेत हे मला माहीत आहे. मी किती वेळा त्यांना शोधले पण ते मला सापडले नाहीत. मनोजची आई म्हणाली, आई, तुमच्यासोबत नक्की असं काय झालं होतं ज्यामुळे तुम्ही बेघर झालात? सुमित्राताई तिचे बोलणे ऐकताच आठवणीमध्ये निघून गेल्या, ज्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या. जेमतेम 1.5 वर्ष झाली होती ते त्यांच्या कुटुंबासमवेत राहत होत्या. त्यांच्या कुटुंबात 2 मुले आणि सुना होत्या. नवरा होता तोपर्यंत सर्व काही ठीक होते. त्यांचे उर्वरित आयुष्य तीर्थयात्रेत जात होते. दोघेही अनेकदा तीर्थयात्रेवर जात राहिले आणि आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रदेशात गेले होते. मुलं आणि सुनाही त्यांच्या आयुष्यात आनंदी होते. एका तीर्थयात्रेवर गेले असताना जेव्हा शहरात फिरायला निघाले तेव्हा रस्ता ओलांडताना दोघांचा अपघात झाला. दोघंही भयंकर जखमी झाले होते. पतीची प्रकृती अत्यंत गंभीर होती आणि सुमित्राताईंना डोक्याला व डोळ्यांना गंभीर दुखापत झाली होती. मुलांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांच्या पतीला वाचवता आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. सुमित्राताईंना हे दुःख सहन झाले नाही. त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधल्यामुळे त्यांच्या पतीला त्यांच्या शेवटच्या क्षणी पाहू शकल्या नाही. पतीच्या दुःखातून जात असलेल्या सुमित्राताईवर काही दिवसांनी दुःखाचा आणखी एक डोंगर कोसळला. त्यांचे डोळे आता काही पाहण्यास सक्षम नव्हते. त्यांनी त्यांची दृष्टी गमावली होती. नशिबावर रडण्याऐवजी दुसरा मार्ग उरला नव्हता. जेव्हा हॉस्पिटलमधून घरी परत आल्या तर त्यांच्या सुनांना आपल्या आंधळ्या सासूची काळजी घेण्यात अडचणी येऊ लागल्या. मुले दिवसभर ऑफिसमध्ये असताना दोघी सुना आपलं काम एकमेकांवर पुढे ढकलत राहिल्या. अनेक वेळा सुमित्राताई जेवणाची वाटच पाहत राहायच्या पण संध्याकाळपर्यंत त्यांना जेवण मिळत नव्हते आणि जर स्वतःचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न केला तर दिसत नसल्यामुळे कुठेही ठेच लागून खाली पडायच्या. कधीकधी तर कपडेही उलट घालायच्या. अनेक वेळा योग्य अंदाज न आल्याने बेडवर पाणी पडायचे तेव्हा त्या खाली पडायच्या तर दोघी सुना त्यांच्यावर हसायच्या आणि त्यांना उचलायलाही येत नव्हत्या. सुमित्राताईंना त्यांच्या खोलीचा अंदाजही घेता येत नव्हता. त्या अंधत्वामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. एके दिवशी मोठी सून तिच्या पतीला म्हणाली, रजत, किती दिवस आम्ही तुझ्या आंधळ्या आईचा सांभाळ करायचा? ही लहानी तर काहीच करत नाही. तुझी आईही प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी आवाज देत असतात. मी दिवसभर थकून जाते. आता मी ते करू शकत नाही. काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. रजत म्हणाला, आता मी काय करू? त्यांनाही तीर्थयात्रेला का जायचे होते देव जाणे. इकडे धाकटी सून सुरेखा पतीला म्हणाली, हे बघा, तुमच्या आईला कुठेतरी सोडून या, नाहीतर त्यांच्या कामासाठी एखादा नोकर ठेवून घ्या. मी तर आता काही काम करू शकत नाही. मोठी दिवसभर तिचे काम माझ्यावर सोपवते आणि मी एकटीच करत राहते. तुझी आईही खूप नखरे करते. तेव्हा लहान मुलगा म्हणाला, जर आपण नोकर ठेवला तर त्याचा खर्चही आपल्यालाच करावा लागेल. मोठा भाऊ तर देणार नाही आणि सगळा भार मला एकट्यालाच उचलावा लागेल. नोकर ठेवणे मूर्खपणाचे ठरेल. होय, पण आपण तिला कुठेतरी सोडू शकतो. सुरेखाने योगेशला याबाबत मोठ्या भावाशी बोलण्याची सूचना केली. तेव्हा योगेश गेला आणि मोठा भाऊ रजतला म्हणाला, भाऊ, आईचे काम करणे आता अवघडले आहे. सुरेखा दिवसभर गुंतलेली असते. हीच गोष्ट रजतने त्याची पत्नी कविताबद्दल सांगितली तर योगेश म्हणाला, भाऊ, आईसाठी तर नोकर ठेवणेच योग्य आहे, पण त्याचा खर्च कोण उचलणार? कविता मध्येच म्हणाली, आम्ही तर नाही उचलणार. आम्ही कुठून पैसे आणणार? सुरेखासुद्धा हेच म्हणाली, आमच्याकडे कुठे पैशाचे झाड लागले आहे का? आम्ही तरी कुठून आणणार? मोठी अडचण निर्माण झाली होती. पण बराच वेळ दोघांनी विचार केला आणि नोकराचा खर्च वाटून घ्यायचा असे ठरले. काही दिवसातच सुमित्राताईंसाठी एक नोकर सापडला आणि त्याला कामावर ठेवले. त्याचे टोमणे ही सुना सुमित्राताईंना देऊ लागल्या. ही म्हातारी आंधळी होऊन बसली आहे. मुले आणि सुनांवर ओझे व्हायला लाजही वाटत नाही. कविताचे तीक्ष्ण शब्द सुमित्राताईंच्या कानावर पडायचे तेव्हा त्यांना फार दुःख व्हायचे, कारण आता त्या स्वतः लाचार झाल्या होत्या आणि इच्छा असूनही काहीच करू शकत नव्हत्या. आता दोन्ही सुना नोकराचा छळ करू लागल्या. सुमित्राताईच्या कामासोबतच त्याला घरची कामेही लावू लागल्या. एकाचं आधी काम केलं तर दुसरी रागावून म्हणायची की आम्हीही पैसे देतो. नोकराची चिडचिड होऊ लागली. तो आता परेशान राहू लागला. एके दिवशी कामावर आला नाही तर दोघीही आपापल्या खोलीत बंद झाल्या. दुसरीकडे सुमित्राताई भूक आणि तहानेने त्रस्त होत होत्या, पण कोणालाही त्यांच्यावर दया आली नाही. जेव्हा त्यांनी स्वतः अन्न शोधण्याचा प्रयत्न केला
जेव्हा त्यांनी स्वतः अन्न शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वयंपाकघरातून वस्तू पडल्याचा आवाज ऐकून दोन्ही सुना धावत किचनमध्ये आल्या. त्यांनी पाहिलं की किचनमध्ये काचेचे सामान खाली पडून फुटले आहे. सुमित्राताईंना तिथे पाहून कविताने त्यांच्या अंगावर हात उचलला. ती जोरजोरात मारताना म्हणाली, एकतर तुझ्यामुळे नोकर पळून गेला, म्हातारे, आणि वरून तू इतके नुकसान करत आहेस. आता या सगळ्यांची बिल कोण भरणार? सुमित्राताई जमिनीवर पडून त्यांच्या सुनेच्या हातून मार खात होत्या. खाली पडलेले काचेचे तुकडे त्यांना टोचत होते. मात्र दोघीही त्यांना एवढी मारहाण करत होत्या की त्यांच्या शरीरातून वाहणारे रक्तही त्यांना दिसत नव्हते. काच लागल्यामुळे त्यांच्या शरीरावर बऱ्याच जखमा झाल्या होत्या आणि सुमित्राताई वेदनेने रडत होत्या. आता तर सुनेचा हात रोज त्यांच्यावर उठत होता, कारण तो नोकर परत कधी आलाच नाही आणि त्याचा सगळा राग सुमित्राताईंवर निघू लागला. इतके वाईट दिवस जगणाऱ्या सुमित्राताई हे सर्व सहन करण्यासाठी मजबूर होत्या. त्यांच्या जखमा भरत नव्हत्या आणि आता त्यातून रक्तस्राव होऊ लागला. मुलाने त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले, पण त्याआधी हॉस्पिटलच्या नावाने काही कागदांवर त्यांच्या सह्या करून घेतल्या. सुमित्राताईंना रुग्णालयात बरे होण्यासाठी बराच वेळ लागला. त्यांना घराबद्दल विचारले असता त्या काहीच सांगू शकत नव्हत्या. इतक्या दिवसात त्यांना कोणी दवाखान्यात भेटायला आले नाही. जेव्हा सुमित्राताई बऱ्या झाल्या आणि स्वतः त्यांच्या घराच्या पत्त्यावर पोचल्या तेव्हा त्यांना समजले की संपूर्ण कुटुंब घर विकून निघून गेले आहेत. सुमित्राताई असहाय्यपणे किती वेळ घराबाहेर बसल्या, मग तिथून उठून मंदिरात निघून गेल्या. दररोज देवाची प्रार्थना करायच्या आणि पुन्हा घरी यायच्या की कदाचित कोणीतरी त्यांना भेटेल. पण त्यांच्या अंधत्वाचा फायदा घेत त्यांच्यासोबत विश्वासघात केला गेला होता. त्यांच्या मुलांनी राहते घर आपल्या नावावर करून विकले होते. सुमित्राताईच्या तोंडून हे सगळं ऐकून मनोजच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. आई, तुमच्यासोबत तर खूप वाईट झालं. इतकी वाईट मुलं कशी असू शकतात की जन्मदेत्या आईचाही विचार केला नाही? सुमित्राताई म्हणाल्या, बाळा, सगळेच तुमच्यासारखे नसतात. संस्कार तर मी सुद्धा दिले होते, पण मला कळत नाही की दोष कुणाला द्यावा, नशिबाला, मुलांना की माझ्या संस्कारांना. सुमित्राताई रडत होत्या आणि मनोज त्यांचे अश्रू पुसत होता. इतके तर त्यांच्या स्वतःच्या लोकांनीही केले नव्हते. सुमित्राताई त्यांचीच आस लावून बसल्या होत्या आणि एक दिवस मनोजच्या वडिलांनी म्हणजेच प्रवीणने येऊन सांगितले, आई, एक नेत्र शिबिर आयोजित केले आहे. तिथे तुम्ही तुमचे डोळे दाखवून माहिती काढू शकता की तुम्ही पुन्हा पाहू शकता की नाही. कोणास ठाऊक काही उपचार होऊन आपण पुन्हा पाहू शकाल. सुमित्राताई म्हणाल्या, नाही बाळा, डॉक्टरांनी नकार दिला होता. आता तू पण राहू दे. इतकं केलं तेच भरपूर आहे. लोकांच्या उपचारावर विनाकारण एवढा पैसा खर्च होईल आणि फायदाही होणार नाही. प्रवीण म्हणाला, अरे नाही नाही आई, ते सर्व खूप स्वस्त आहे आणि गरिबांसाठी तर मोफतही आहे. मनोजला आनंद वाटत होता की आता आईंना बघायला मिळेल. शिबिरात त्यांचे डोळे दाखवले. डॉक्टरांनी सांगितले, यांचे डोळे बरे होण्याची शक्यता आहे, मात्र काही उपचार सुरू केल्यानंतरच कळेल. प्रवीणने डॉक्टरांच्या सूचनेला होकार दिला आणि सुमित्राताईचे उपचार सुरू झाले. 1 महिन्याच्या उपचारानंतर डॉक्टरांनी सांगितले, डोळे परत येऊ शकतात. त्यामुळे मनोज आनंदाने नाचू लागला. त्याचे आईवडीलही खूप आनंदी झाले. सुमित्राताईंवर 6 महिन्याच्या उपचारानंतर तो दिवस परत आला, जेव्हा त्यांच्या डोळ्यांची पट्टी काढायची होती. त्यांनी मनोजला प्रथम पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि मनोजला समोर उभे केले. त्यांची पट्टी उघडली. हळूहळू डोळे उघडले तर आधी काहीच दिसत नव्हते, पण काही वेळाने मनोजचा चेहरा दिसला आणि आजी आजी असे म्हणत त्याने त्यांना मिठी मारली. सुमित्राताईंनी त्याच्या सर्वांगावरून प्रेमाने हात फिरवले आणि त्याच्यावर खूप प्रेम केले आणि म्हणाल्या, माझ्या निष्पाप देवा, हे सर्व तुझ्यामुळेच झाले आहे. डोळे बरे झाल्यामुळे सुमित्राताई खूप खुश झाल्या आणि त्यांनी प्रवीण आणि मनोजच्या आईला भेटण्याची आणि त्यांच्या घरच्या पत्त्यावर जाण्याची इच्छा व्यक्त केली. दोघेही त्यांना सोबत घेऊन तेथे पोहोचले. तेव्हा या घरात आलेल्या नवीन घरमालकाने काही सांगितले नाही. सुमित्राताई निराश होऊन परत आल्या. आता त्यांचे दिवस मनोजच्या सोबत खेळण्यात जात होते. एक दिवस त्यांनी डॉक्टर प्रवीण आणि मनोजच्या आईला मोकळे झाल्यावर त्यांच्याकडे यायला सांगितले आणि रात्री दोघेही त्यांच्या खोलीत आले. सुमित्राताईंनी त्यांची बॅग त्यांच्यासमोर उघडली आणि त्यांच्या पतीचा फोटो बाहेर काढला. त्या दोघांना म्हणाल्या, तुम्हा दोघांमुळे मी पुन्हा हे जीवन जगण्यास सक्षम झाले, नाहीतर मी भिकारी झालेच होते आणि सगळीकडे ठोकरे खाण्यास
लाचार होते. आज माझ्या पतीचा फोटो स्वतःच्या डोळ्यांनी बघून त्यांची आठवण येते आणि हे सर्व तुमच्यामुळेच शक्य झाले. त्यांचे बोलणे ऐकून दोघेही हसले आणि म्हणाले, आई, आपण देवाने बनवलेल्या बाहुल्या आहोत. आपल्याला जे सांगितले जाते ते आपण करतो. आम्ही असे काही केले नाही. आभार तर फक्त त्यांचेच आहेत. आणि मग मनोजलाही आजी मिळाल्या. त्यांचे म्हणणे ऐकून सुमित्राताईंनी हातात घेतलेला फोटो मागून उघडायला सुरुवात केली. ते पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले. आई असे का करत आहेत? सुमित्राताईंनी फोटो उघडताच मागून काही कागदपत्रे बाहेर काढली आणि ते पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले आणि विचारले, आई, हे काय आहे? सुमित्राताई हसत म्हणाल्या, ही त्या जमिनीची कागदपत्रे आहेत ज्याबद्दल माझ्या मुलांना माहीत नाही. तीर्थयात्रेला जाण्यापूर्वी माझ्या नवऱ्याने ही जमीन खरेदी केली होती. त्यासाठी आम्ही आमची गावातील जमीन विकली. आम्ही ती जमीन या शहरातच विकत घेतली. तीर्थयात्रेवरून परतल्यानंतर माझ्या मुलांना ती जमीन भेटवस्तू म्हणून देणार होतो, पण त्यांचे स्वरूप पाहून मी माझे मत बदलले. पण आता मला ही जमीन तुम्हाला भेट म्हणून द्यायची आहे, कारण तुम्ही दोघेही माझी मुलंच आहात. माझ्यासाठी इतकं कुणीच करू शकलं नसतं की रस्त्यावरून उचलून तुम्ही तुमच्या हृदयात बसवलं या भिकारणीला. ही त्याची किंमत नाही, तर माझे प्रेम समजून ठेवून घ्या. हे सर्व पाहून दोघेही आश्चर्याने एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत राहिले. काही वेळाने दोघेही म्हणाले, नाही आई, आम्ही हे घेऊ शकत नाही. लोभापोटी आम्ही तुमच्यासाठी काही केले नाही. त्या दोघांचे बोलणे ऐकून सुमित्राताई नाराज झाल्या, दुःखीही झाल्या. तेव्हा प्रवीण म्हणाला, आई, आपण असे करू शकतो की या जमिनीवर हॉस्पिटल बांधू शकतो, जर तुमची इच्छा असेल तर. हे ऐकून सुमित्राताईंचा चेहरा उजळला. मग ते म्हणाले, पण बाळा, हॉस्पिटलसाठी तर खूप पैसे लागतात. मग पेपरमध्ये जमिनीचा आकार पाहून प्रवीण म्हणाला, आपण असे करू आई की यातील काही जमीन विकून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू, ज्यामुळे पैसेही वाढतील आणि मग वाढलेल्या पैशांद्वारे हॉस्पिटल बांधणे सोपे होईल. प्रवीणची ही कल्पना ऐकून त्या खूप खुश झाल्या. त्यांनी या कामासाठी लगेचच सहमती दाखवली. दुसऱ्याच दिवशी प्रवीणने जमीन पाहिली आणि त्याचे मोजमाप करून घेतले. एवढ्या मोठ्या जमिनीतून काही भाग विकला गेला असता तरी फरक पडला नसता. हॉस्पिटल सहज बांधले जाणार होते. त्यातील काही भाग प्रवीणने विकला तेव्हा ती जमीन चांगल्या रकमेला विकली गेली. बटाट्याच्या भावाने विकत घेतलेली जमीन आपल्याला एक दिवस सोन्याचा भाव देईल असं सुमित्राताईंना कधीच विचारही आला नव्हता. त्यांना इतके पैसे मिळाले होते की प्रवीणने पटकन मित्राचा सल्ला घेऊन शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले. 6 महिने उलटले आणि पैशात अनेक पटींनी वाढ झाली. वर्षभरात नफ्याबरोबरच पैसाही हातात आला. डॉक्टर प्रवीण यांनी हॉस्पिटलच्या उभारणीचे काम सुरू केले. मध्येच पुन्हा पैशांची गरज भासू लागली. तेव्हा सुमित्राताईंनी त्यांच्याजवळ लपवून ठेवलेली हिऱ्याची अंगठी प्रवीणला दिली आणि म्हणाल्या, अंगठीचे मी काय करू? योग्य कामात पैसे लागले तर बरे होईल. 2 वर्ष पूर्ण होण्याआधीच रुग्णालय तयार झाले आणि त्यांचे उद्घाटन सुमित्राताईंच्या हस्ते झाले. आता त्यांनी डॉक्टर प्रवीणला त्याची जबाबदारी सोपवली आणि स्वतः रोज आपल्या कारने संपूर्ण हॉस्पिटलची पडताळणी करायच्या. आज सुमित्राताईच्या आयुष्यातून उदासीचा अंधार कायमचा दूर झाला होता. ऑर्थोपेडिक डॉक्टर असलेल्या प्रवीणला रात्री उशिरा कोणाचा तरी फोन आला. पलीकडून कोणीतरी सांगितले की त्यांच्या मुलाचा गंभीर अपघात झाला आहे आणि त्याची प्रकृती वाईट आहे. कुठून तरी तुमचा नंबर मिळाला. डॉक्टर, आमच्या मुलाला वाचवा. हे ऐकून डॉक्टर प्रवीणने त्यांना सुमित्राताईच्या हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले आणि तो स्वतःही पटकन तेथे पोहोचला. तेथे त्याच्या शरीरावरील जखमांवर मलमपट्टी करून रक्तस्राव थांबविण्यात आला होता. परंतु हे प्रकरण अजूनही गंभीर होते, कारण मूल शुद्धीत आले नाही आणि ते फक्त 7 वर्षाचे होते. रात्री उशिरा डॉक्टर प्रवीणने घरी जाऊन त्याच्या बायकोला सांगितले, आज एका लहान मुलाचा अपघात झाला आहे आणि त्याच्या पायाचे हाड इतके चिरडले गेले आहे की मुलाचा पाय कापावा लागला. आता उद्याच कळेल ते मूल अगदी आपल्या मनोजसारखेच आहे. हे पाहून मला खूप वाईट वाटले. या लहान वयात त्याच्यासोबत खूप वाईट घडले आहे. रात्री तिच्याशी बोलत असताना प्रवीण झोपी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राताईंना म्हणाले, आई, आज तुमच्या डोळ्यांचे नॉर्मल चेकअप करायचे आहे, तर तुम्ही आज माझ्यासोबतच हॉस्पिटलला चला. असेही काही अधिकारी येणार आहेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. डॉक्टर प्रवीण सुमित्राताईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले.
सुमित्राताई त्यांच्या खोलीत काही लोकांची मीटिंग घेऊ लागल्या. जेव्हा दोघेही आत पोचले तेव्हा नर्स धावतच तिथे आली आणि म्हणाली, डॉक्टर, काल आलेल्या मुलाचे आईवडील खूप रडत आहेत. ते मूल काही बोलत नाही, फक्त छताकडे पाहत आहे. सगळे लोक टेन्शनमध्ये आहेत आणि आपलीच येण्याची वाट पाहत आहेत. हे ऐकताच डॉक्टर प्रवीणने या मुलाच्या खोलीकडे धाव घेतली. डॉक्टर जाऊन बेडवर गप्प पडलेल्या त्या मुलाकडे पाहू लागले. जणू काही त्याच्या शरीरात श्वासोच्छ्वास सुरू होता, पण त्याच्यात काहीच हालचाल होत नव्हती. कदाचित हा अपघाताच्या धक्क्याचा परिणाम असावा. काही अधिकाऱ्यांसोबत बैठक संपवून सुमित्राताई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या तेव्हा आत आल्यावर त्यांना धक्काच बसला. त्या मुलाचे आईवडील दुसरे कोणी नसून त्यांचा मुलगा आणि सून रजत आणि कविता होते. सुमित्राताईची नजर बेडवर असहाय्य अवस्थेत पडलेल्या आपल्या नातवावर पडली तेव्हा त्यांचे हृदय तुटले. रजतने जेव्हा आपल्या आईला तिथे पाहिले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की त्यांचे डोळे कसे बरे झाले आणि ते इथे कसे. रजतच्या मनातले प्रश्न सुमित्राताईंनी टिपले होते. तितक्यात मागून कविताचा आवाज आला, डॉक्टर साहेब, कृपया माझ्या मुलाला वाचवा, त्याला काय झालंय माहीत नाही. मुलाकडे पाहून डॉक्टर हळूच म्हणाले, आता या मुलाचा पाय कापावा लागेल, कारण संसर्ग पसरला तर त्रास होईल. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून रडणाऱ्या कविताकडे सुमित्राताई लक्षपूर्वक पाहत होत्या. ही तीच कविता होती जिचा एवढा छळ सुमित्राताईंनी काहीही न बोलता सहन केला होता. डॉक्टर प्रवीणने मुलाला तपासायला सुरुवात केली. तेवढ्यात कविताचा आवाज त्यांच्या कानावर आला, ही तुझी भिकारी आई इथे काय करत आहे? तिला इथून निघायला सांग. ती माझ्याकडे कशाप्रकारे बघत आहे. डॉक्टर प्रकाशने त्यांचे संपूर्ण बोलणे ऐकले आणि मागे वळून पाहिले आणि म्हणाले, मॅडम, जिला तुम्ही भिकारी म्हणत आहात ना, ती म्हातारी भिकारी नसून ह्या हॉस्पिटलच्या मालकीण आहेत. मॅडम, हे माझे नाही, त्यांचे हॉस्पिटल आहे. कविता हे ऐकून अगदी थक्क झाली. एवढं मोठं हॉस्पिटल कसं बांधलं या म्हातारीने? बस हाच सगळा विचार कविता मनातल्या मनात करू लागली, ज्यावर रजतलाही आश्चर्य वाटले. आपल्या आईला यशाच्या या शिखरावर पाहून त्या दोघांची नजर खाली पडली. डॉक्टर प्रवीणने लगेच नर्सला त्या मुलाला काही इंजेक्शन देण्यास सांगितले तेव्हा त्यांचा फोन आला, सर, इमर्जन्सी आहे, तुम्ही लगेच या. डॉक्टर तेथून निघून गेले. ते गेल्यावर रजत सुमित्राताईंना म्हणाला, आई, तुझे डोळे पुन्हा कसे बरे झाले? रजतला बोलताना पाहून कविताही लगेच म्हणाली, हे कोणते नवीन नाटक आहे? काही लॉटरी तर लागली नसावी या म्हातारीची? कुणाचा खिसा कापून हे सर्व बनवले आहे? सुमित्राताईंनी तिच्याकडे तिरक्या नजरेने बघितलं आणि म्हणाल्या, तुम्हाला हेच जाणून घ्यायचे आहे ना की तुझी आई मेली का नाही, वाचली कशी आणि हे सर्व कसे घडले? रजतचं डोकं झुकलं होतं, पण आज मात्र सुमित्राताईंचे टोमणे थांबत नव्हते. कविताही सुमित्राताईंकडे पुन्हा पुन्हा पाहत होती. रजतने खोटे बोलून गुन्हा झाकण्याचा प्रयत्न केला. आई, तू कुठे निघून गेली होती? आम्हाला भेटलीच नाही. हे ऐकून सुमित्राताई चांगल्याच भडकल्या. खोटे बोलू नका तुम्ही लोक घर विकून निघून गेले. तुम्ही चुकीच्या कागदपत्रांवर खोटे बोलून माझी सही घेतली. मी गेल्यावर शेजारच्यांनी सांगितले. तुम्ही कधी तेथून निघून गेले कळले नाही. बोला, आताही खोटे बोलत आहात का मी? रजत हळू आवाजात म्हणाला, नाही आई, असं तर नाही म्हटलं मी. तेवढ्यात कविता आपल्या मुलाजवळ धावत गेली. तो जोरजोरात खोल श्वास घेत होता. घाबरलेली कविता मुलाला हाका मारत होती, पण त्याचे शरीर काही हरकत करत नव्हते. घाबरलेली कविता मुलाला हाका मारत होती, पण त्याचे शरीर काहीच हरकत करत नव्हते. कविता सुमित्राताईंकडे आली आणि म्हणाली, आई, तुम्ही डॉक्टरांना बोलवा प्लीज. आई, तुम्ही तर इथल्या मालकीण आहात. आई, तुम्हीच फक्त माझ्या मुलाला बरं करू शकता. बघा ना त्याची काय अवस्था होते. कविता सुमित्राताईंच्या पायावर पडून आपल्या मुलासाठी मदत मागत होती. सुमित्राताईंना आपल्या नातवाच्या अवस्थेबद्दल वाईट वाटले आणि विचार केला की या मुलाचे काय चुकले आहे. त्यांनी फोनवरून डॉक्टर प्रवीणला फोन केला. बाळा, 5 मिनिटे हवी आहेत. डॉक्टर प्रवीण म्हणाले, आईसाहेब, मला सांगा काय झाले. सुमित्राताई म्हणाल्या, ज्यांचं मूल तुझ्याकडे उपचारासाठी आले आहे तो माझा नातू आहे. प्लीज, मुलाला त्वरित तुझ्या मदतीची गरज आहे, ये लवकर. डॉक्टर प्रवीण हे ऐकताच मीटिंग सोडून तिथे आले आणि त्यांनी ताबडतोब इमर्जन्सी सर्जरीसाठी त्या मुलाला ताबडतोब ओटीमध्ये दाखल करण्यात आले आणि त्यावर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. संसर्ग इतका पसरला होता की ते दूर करण्यासाठी पाय कापावे लागले, मात्र मुलाचा जीव वाचला. जेव्हा ऑपरेशन सुरू होते त्यावेळेस
कविता आणि रजत हात जोडून त्यांच्यासमोर उभे होते. तिने हात जोडून त्यांची माफी मागितली आणि म्हणाली, आई मला माफ करा, माझ्याकडून मोठी चूक झाली, मी पाप केले आहे. तुम्हाला इतका त्रास दिला आहे ज्याची कोणतीही कितीही शिक्षा झाली तरी कमीच आहे. सुमित्राताईंना आज माफीची गरज नव्हती. त्यांनी माफ करण्यास स्पष्टपणे नकार दिला. रजत रडतच राहिला. आई, आज तू नसती तर माहीत नाही आम्ही काय केले असते. माझ्या मुलावर वेळेवर उपचार झाले, आम्हाला माफ कराई. पण सुमित्राताई काही बोलल्या नाही. डॉक्टर बाहेर आले तेव्हा त्यांनी सांगितलं की आता मूल धोक्याबाहेर आहे. रजत आणि कविता यांनी डॉक्टरांचे आभार मानले. तेव्हा डॉक्टर प्रवीण म्हणाले, धन्यवाद करायचे असतील तर आईसाहेबांचे करा. सर्व काही त्यांच्या आदेशानुसारच झाले. कविताला स्वतःचीच लाज वाटू लागली. तिने केलेले कारनामे ती आठवत होती आणि आता तिलाही कळून चुकले होते की तिने किती चुकीचे कृत्य केले आहे. तेवढ्यात मागून आवाज आला, भाऊ मला माहीत नव्हते, तुझा फोन आला तेव्हा मी बाहेर होतो. योगेशने येऊन आपल्या आईला पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. सोबत त्याची पत्नी सुरेखासुद्धा होती. रजत रागाने म्हणाला, मला माहीत आहे तू फोन का उचलला नाही, कारण तुला वाटले की मी पैसे मागण्यासाठी फोन केला आहे. आज तीच आई कामी आली जिला आपण अडचणीत मरणाच्या दारात सोडून दिले होते. मला आई वडिलांची खरी किंमत आत्ता कळाली आहे आणि लाज वाटते मला तुझ्यासारख्या भावाची जो दुःखात कामी येऊ शकत नाही. रजत सुमित्राताईंसमोर हात जोडून उभा होता. त्याने योगेशला सांगितले त्याच्या आईने त्याला कशी मदत केली आणि त्याचा मुलगा वाचला. ज्या आईंना आपण ओझे समजून त्यांना बेघर केले, आज तीच आई करोडोंच्या या हॉस्पिटलची मालक आहे. हे ऐकून दोघांचेही डोळे पाणावले. सुमित्राताई त्यांच्या गाडीत बसून घराकडे निघाल्या आणि त्यांची 4ही मुले आणि सुना त्यांना जाताना पाहत राहिल्या. सुमित्राताई ज्या वेळेस संकटात सापडल्या होत्या तेव्हा हीच मुले त्यांना सोडून निघून गेले होते आणि आज जेव्हा नशिबाने त्यांची साथ सोडली होती तेव्हा त्याच आईने त्यांना साथ दिली. तर प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.